त्याचा अपमान सरकार करते असं माझं मत आहे. याच्यापेक्षा दुर्दैव कोणता असू शकतं की मंत्र्याला सुद्धा मी मंत्री म्हणता येत नाही इथे येऊन. मुद्दा मराठा समाजाकडे सरकार दुर्लक्षच करतं. चे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज जरांगे यांची भेट घेतलेली आहे. साहेब जरांगे पाटलाची भेट घेतली. 6वा दिवस आहे उपोषणाचा. काय चर्चा झाली, तुम्ही काही सांगितलंय का? नाही, खरं तर त्यांच्या आंदोलनाचं सरकारने त्वरित दखल घेतली पाहिजे. त्वरित त्याच्यावर जे काही निर्णय घेतला पाहिजे. 6-6 दिवस याच्या आधी उपोषण केलं. सरकार या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. खरं तर मराठा समाजाच्या ज्या भावना आहे त्याचा अपमान सरकार करते असं माझं मत आहे. तुमच्यासमोर सरकारचे मंत्री सुद्धा व्यासपीठावर होते. मंत्र्यांनी सांगितलं मी मंत्री म्हणून आलो नाही, एक मराठा समाजातला कार्यकर्ता म्हणून आलो. याच्यापेक्षा दुर्दैव कोणता असू शकतं की मंत्र्याला सुद्धा मी मंत्री म्हणता येत नाही इथे येऊन. साहेब आपण पाहिलं आता शंभूराज देसाई जे त्यांचं शिष्टमंडळ आलेलं आहे, काही तोडगा निघू शकतो का काय? आणि सरकार नेहमी असं का करतं, 6 दिवस उपोषण करायला होतं नंतर तोडगा काढतं, म्हणजे भेटायला येतं? मला वाटत नाही शंभूराज देसाई काही तोडगा काढू शकतो. म्हणजे सरकारचं मुद्दामून दुर्लक्ष करणं सुरू आहे का असं काय वाटतं? मुद्दा मराठा समाजाकडे सरकार दुर्लक्षच करतं. खरं तर जरांगे पाटलांचा उपचाराला विरोध नाहीये, सध्या ते घेत आहेत. पण यानंतर जर सरकारनं उद्या 5 वाजेपर्यंत तोडगा काढला नाही तर मी सलाईन काढून टाकेल अशा प्रकारे इशारा तिने दिलेला आहे. याबाबत काय सांगू शकतो? फक्त जरांगे पाटलांचा जीव महत्वाचा आहे, सगळ्यांसाठीच आहे, या महाराष्ट्रासाठी आहे, मराठा समाजासाठी आहे. त्याच्यामुळे सरकारने त्यांच्या भावनेची त्वरित कदर करावी. हे होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आणि त्यानंतर जरांगे यांनी उपचार घेता अशा प्रकारचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.